सरसो साग खायला तर सगळ्यांनाच आवडतो, पण तो बनवण्यासाठी तासभर भाजी निवडणं आणि शिजवणं कोणालाच आवडत नाही। पण जर मी तुम्हाला सांगितलं की हाच अस्सल पंजाबचा साग फक्त 5 मिनिटात तयार होईल तर, आणि सोबतच बथवा रायता देखील बनवणार आहोत, म्हणूनच आजची ही सोपी पद्धत अजिबात मिस करू नका। त्यासाठी काय करायचं, आपल्याला कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून उकळायला ठेवायचं। तर पाणी उकळतंय, आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग। सरसो साग बनवायचं म्हटलं की तासनतास भाजी निवडणं, धुणं आणि शिजवणं यातच खूप वेळ जातो। पण माझा वेळ वाचवण्यासाठी मी आज वापरते फार्म स्टारचं सरसो बथवा साग मिक्स। यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही, त्यामुळे याची चव अगदी आपण घरी बनवतो तशीच लागते। आता पाण्याला उकळ आला की यातलं अर्ध पॅकेट मी यामध्ये घालते। आता याला व्यवस्थित मिक्स करून यामध्ये 2 चमचे मक्याचं पीठ घालायचंय। आता याला सतत मिक्स करून 2 मिनिटं शिजवून घ्यायचंय। शिजत असताना गॅस इथे मध्यम ठेवायचा आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता असं घट्टसर शिजवून झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि याला फोडणी करून घ्यायची। आता कढई गरम झाली की त्यामध्ये फोडणीसाठी तेल घालायचं। तेल गरम झाले की पाव चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे। सोबतच 2 चमचे बारीक चिरलेला लसूण घालायचा। नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान असा हलकासा ब्राऊन झाला की त्यामध्ये 2 टोमॅटो मी इथे कापून घेतले, ते पण आपल्याला यात घालायचे आणि गॅस इथे मीडियम ठेवायचा। आता मस्त आपल्याला टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा। 1 मिनिट भरातच टोमॅटो छान नरम झालेला आहे। आता लगेच आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे, तर त्यासाठी यामध्ये मी 1 चमचा भरून लाल तिखट घातलं। नंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये 2-3 चमचे पाणी घालून याला छान शिजवून घ्यायचं। तेल असं सुटलं की आपल्याला यामध्ये जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं ना शिजवून, ते आपल्याला यात घालायचंय। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हा सरसोचा साग आहे ना झटपट बनून तयार होतो, अजिबात वेळ लागत नाही। आता मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मिनिटभर याला शिजवून घ्यायचं आणि गॅस इथे कमीच ठेवायचा। आता 1 मिनिट भरातच आपला सरसोचा साग बनून तयार झालाय। आता काय करायचं, आपल्याला एका तडका पॅन मध्ये याला फोडणी करून घ्यायची आहे। मस्त याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपला इथे सरसोचा साग बनून तयार झालाय। आता आपल्याला इथे रायता बनवायचा आहे, तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो दही घेतलंय, पण त्याआधी दहीला चांगलं फेटून घ्यायचंय। आता यात मी वापरते फार्म स्टारचं बथवा रायता मिक्स। यात बथव्याची पानं आणि लागणारे सर्व मसाले आधीच परफेक्ट प्रमाणात आहे। तुम्हाला वेगळं मीठ, जिरेपूड किंवा हिरवी मिरची सुद्धा टाकायची गरज पडणार नाही। बघा, फक्त 1 मिनिटात आपला आरोग्यदायी आणि चविष्ट बथवा रायता तयार। हे पॅकेट 100 ग्रॅमचं आहे। एवढ्या पॅकेटमध्ये आपण 10 किलो दह्याच्या रायता बनवून तयार करू शकतोय। तर मस्त आपल्या इथे चटपटीत रायता बनवून तयार झालाय। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा झटपट बेत? खरंच सांगते, फार्म स्टारचे ह्या प्रोडक्टमुळे माझी खूप मोठी कटकट वाचली आणि चवीची सुद्धा अजिबात तडजोड करावी लागली नाही। जर तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल आणि घरच्यांना हॉटेलसारखी चव द्यायची असेल तर हे नक्की ट्राय करा। याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा।